कामरा यानं शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा डिवचल्याचं बघायला मिळत आहे। तोडफोडीच्या व्हिडिओला गाणं जोडून नवी पोस्ट त्यानं सध्या केली आहे। तोडफोडीला कामरा यानं हम होंगे कंगाल हे गाणं सध्या जोडलेलं आहे। हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन। होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन। मन में नथुराम, हरकतें आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन। होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार एक दिन। जनता बेरोजगार, गरीबी की कगार, हम होंगे कंगाल एक दिन। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आपण बघू शकतो कुणाल कामरा याची नवीन ही आता आपण पोस्ट बघतोय। तोडफोडीचा जो व्हिडिओ होता त्याला गाणं जोडून त्यानं ही नवीन पोस्ट केली आहे। नक्कीच आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक वादग्रस्त कविता आहे ती त्याच्या सोशल मीडियावरती पोस्ट केली होती। आणि त्यानंतर मुंबईच्या खार इथे असलेल्या कॉन्टिनेंटल युनिकॉन्टिनेंटल हॉटेल आहे जिकडे हे संपूर्ण शूट झाला होता, त्या स्टुडिओची तोडफोड हे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आणि त्याला खूप मोठा पडसाद आपल्याला संपूर्ण मुंबईवर राज्यामध्ये उलटून दिसला। आणि त्यानंतर आता पुन्हा त्यांनी त्याच्या स्टाईलमध्ये संपूर्ण तोडफोडीला उत्तर दिलं आहे। हम होंगे कंगाल एक दिन हे त्यांनीच बनवलेल्या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी त्याच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे। या स्टुडिओत जे झालेला तोडफोड आहे त्या तोडफोडीचं दृश्य त्यांनी या गाण्यामध्ये टाकलं आहे। त्याचबरोबर RSS वर देखील कुणाल कामरा यांनी जी आहे ती टीका केली आहे। विकसित भारत अँथम सॉन्ग या नावाने कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावरती त्या गाण्याचा पोस्ट केला आहे। व्हिडिओच्या माध्यमातून बेरोजगारीचा मुद्दा देखील त्यांनी लक्ष वेधण्याचं काम केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर त्याचे पडसाद उमटून असताना आता पुन्हा त्यांनी जी टीका आहे ती या संपूर्ण तोडफोडीवरती केली आहे। त्यामुळे आता याचा पुन्हा शिंदेच्या शिवसेनेकडून कसं प्रत्युत्तर दिलं जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं। बरोबर रिद्देश, आपण बघितलेलं होतं खरं तर याआधी सुद्धा जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं कुणाल कामरा यानं, तेव्हा सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते ते आक्रमक झालेले होते। त्यानंतर आता सध्या हा व्हिडिओ, नवीन व्हिडिओ, काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत? नक्कीच आपण पाहिलं काही जेव्हा हा संपूर्ण त्यांनी पोस्ट केली होती तेव्हा त्याचे जे पडसाद आहे ते उमटून दिसत होते, जे कार्यकर्ता आपल्याला आक्रमक होताना दिसत होते। त्यामुळे आता पुन्हा कार्यक्रम आक्रमक होतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं जेव्हा संपूर्ण तोडफोडीचं प्रकरण झालं तेव्हा काही कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा यांच्याशी थेट संपर्क साधला। तेव्हा तो बोलला की मी सध्या तामिळनाडूमध्ये आहे आणि तुम्हाला माझ्यावरती काय हल्ला करत असेल तुम्ही येऊन डायरेक्ट येऊन करत असेल। प्लस आपण जर पाहिलं तर त्यांनी त्याचा सोशल मीडियावरती देखील पोस्ट केला आहे की मी कुठल्याच मॉबला, कुठल्याच जो आहे जो ग्रुपला आहे जो घाबरत आहे, तुम्हाला जी माझ्यावरती कारवाई करायची आहे त्या कारवाईला समोर द्यायला मी तयार आहे, असं त्यांनी त्याच्या पोस्टवरती सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट केलं आहे। त्यामुळे आता त्यांनी पुन्हा हे जे गाणं हे जे टाकल्यानंतर जे पुन्हा ते पडसाद कसे होतात, शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते याला कसं प्रत्युत्तर देतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हो नक्कीच रिद्देश, आपण हे सुद्धा बघितलेलं होतं खरं तर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी असं सांगितलं होतं कुणाल कामरा यांना। मात्र कुणाल कामरा यांना तसं काही केलं नाही। त्यानंतर हा नवीन व्हिडिओ आपण बघतोय आणि यानंतर काही प्रतिक्रिया येत आहेत का शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून? नक्कीच पाहिलं सध्याच्या स्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून एकच प्रतिक्रिया येत आहे की अशा व्यक्तींवरती जी आहे ही कारवाई केली पाहिजे। जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे ते सध्या एका सन्मानाच्या पदावरती आहे आणि सन्मानाच्या पदावरती असणाऱ्या एका कुठल्याही व्यक्तीबद्दल असा वादग्रस्त वक्तव्य करणं चुकीचं आणि त्या अनुषंगाने ही कारवाई व्हावी, त्यावरती अटक व्हावी अशी मागणी सध्याच्या स्थितीमध्ये। रिद्देश, तुम्हाला थोडंसं थांबवते, नेमकी कुणाल कामरा यांनी काय पोस्ट केली आहे, काय ते नवीन गाणं त्यानं पोस्ट केलंय ते पुन्हा एकदा बघूयात। हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन। होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन। मन में न
पत्थुरान हरकते आसाराम हम होंगे कंगाल एक दिन होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार होगा संघ का शिष्टाचार एक दिन जनता बेरोजगार गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन